विचारायचं आहे, मला पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला भेटायचं तर काय काय गोष्टी बोलल्या पाहिजेत? किंवा बऱ्याच असं होतं ना, मुलांना अँझायटी असते किंवा मुलींनाही असते, म्हणजे प्रत्येकाला अँझायटी असते. मग काय बोलायचं काय नाही बोलायचं हे कळत नाही. भेटायला तर आपण जातो छान कॉफी शॉपमध्ये, म्हणजे मी 1000चा परफ्यूम लावून जातोय, 2000चा शर्ट घालून जातोय, मस्त बाईकमधून जातोय, पण नेमकं गेलं बोलायचं काय हेच कळत नाही आहे. किंवा मग माझं अपिअरन्स आहे म्हणजे खूप छानवालं, पण तिथे गेल्यानंतर काहीतरी पचकन वेगळं बोललं जातं किंवा माती खाल्ली जाते थोडक्यात, आणि मग सगळ्या गोष्टी नाही जुळून येत. मग तो काय संवाद असला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा भेटताना आणि नंतर पुढं भेटताना? असं बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही एक सविस्तर कार्यक्रमच करतो किंवा सेशन घेतो, पण थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जर कोणत्याही मुलाला किंवा मुलीला भेटायला जाणार असेल तर मी होमवर्क केला पाहिजे. ही अंडरलाईन करून ठेवायची गोष्ट आहे. आणि होमवर्क काय करायचं आहे, तर मी समजा अनुरूपवरती मी प्रोफाईल बघून मग भेटायला जाणार असेल तर मला ते प्रोफाईल मी ते वाचलेलं आहे का हे महत्त्वाचं आहे. मी ते प्रोफाईल वाचलेलं असणं गरजेचं आहे, तपशीलवार त्याचा काय म्हणतात त्याला एक प्रकारे स्टडी केलेलं असणं गरजेचं आहे. कारण मी ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला भेटणार आहे ती व्यक्ती कशी आहे ह्याचा एक अंदाज, ढोबळ अंदाज मला त्या प्रोफाईलमधनं येणार आहे. त्यामुळे पहिला होमवर्क हा आहे की त्या प्रोफाईलमधल्या सगळ्या गोष्टी मी नीट वाचून समजून पुढे गेलं पाहिजे. दुसरा होमवर्कचा भाग आहे यातनं मला काय नाही समजलं आहे ते लिहून काढणं. कारण प्रोफाईलमधनं सगळ्या गोष्टी नाहीच कळणार आहेत, काही गोष्टी तुम्हाला स्वतः भेटूनच कळणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याने प्रोफाईलमध्ये लिहिलं असेल की मला ट्रेकिंगची आवड आहे, तर तुम्हाला नाही कळलेलं की ट्रेकिंग म्हणजे सह्याद्रीतलं ट्रेकिंग आवडतं का हिमालयातलं आवडतं, दर शनिवार रविवार पावसाळ्यात ट्रेकिंगला जायला आवडतं का, वर्षात 15 दिवस एकच मोठा ट्रेक करायला आवडतो, प्रॉपर क्लाइम्बिंग करायला आवडतं का डोंगरात भटकायला आवडतं का, इंटरनॅशनल ट्रेक्स करायला आवडतात, काय माउंटेनरिंग करायला आवडतं, काय प्रकारचे ट्रेक्स करायला आवडतात, का माझं पुढच्या 5 वर्षात एव्हरेस्ट सर करण्याचं लक्ष आहे. मला माहीत नाही, नुसत्या ट्रेकिंगमधनं मला काही कळणार नाही की ट्रेकिंग आणि माउंटेनरिंग या शब्दांमधनं, म्हणजे मला ही गोष्ट माहीत करून घ्यायची. एक्झाम्पल म्हणून छोटंसं सांगतो मी. सो तुम्हाला प्रोफाईलमधनं काही गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे पहिली जी टिप आहे की अभ्यास करण्यामधली की प्रोफाईल वाचून जा, त्यातनं काही गोष्टी कळतील. दुसरी गोष्ट यातनं मला काय नाही कळलेलं ते लिहून काढणं. आणि तिसरी गोष्ट या गोष्टी मी कशा विचारणार आहे. आणि चौथी गोष्ट माझ्या काय काय गोष्टी मला नक्की सांगायच्या आहेत. या 4 गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला हा होमवर्क आहे, हा घेऊन तुम्हाला भेटायला जायला पाहिजे कोणत्याही मुलाला किंवा मुलीला भेटत असताना. आणि मानसिकता म्हणून काय तयारी करायची आहे, तर मी ऑकवर्ड असणार आहे तशी समोरची व्यक्तीही ऑकवर्ड असणार आहे. पहिलीच भेट आहे, आपण अनोळखी माणसाशी बोलणार आहोत आणि अशा पद्धतीने बोलणार की कदाचित ती आपली व्यक्ती लाईफ पार्टनर बनू शकते. तर हा विचार डोक्यामध्ये असताना हे होणं खूप जास्त अवघड आहे की मी ऑकवर्ड नाही होणार. थोडंसं नर्वस असणं हे स्वाभाविक आहे, हे खूप नॅचरल आहे. ते त्याच्याबद्दल अजिबात दबून जायचं कारण नाही की मी नर्वस झालो आहे तर अरे बापरे, हे वाटून घेण्याचं अजिबात कारण नाही. पण ॲट द सेम टाईम समोरची व्यक्तीसुद्धा नर्वस असू शकते, म्हणून त्या व्यक्तीला थोडंसं कन्सेशन दिलं पाहिजे. ही मानसिक तयारी म्हणतोय मी की मी तर थोडासा नर्वस असू शकतोच, इट्स ओके, इट डझंट मॅटर. जसे आपल्याला थोडीशी हुरहुर वाटते इंटरव्ह्यूला जाताना, तसंच ते आहे की आपण इंटरव्ह्यूला जरी जात नसलो आणि इंटरोगेशन करायलाही जात नसलो तरीही या इंटरॅक्शनसाठी तुम्हाला थोडीशी मनात हुरहुर असणार आहे, थोडंसं तुम्ही नर्वस असणार आहात. तशी समोरची व्यक्ती असणार आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती थोडीशी गडबडली, थोडीशी कॉन्फिडंट वाटली नाही एखाद्या उत्तर देत असताना, एखादं व्यक्ती गोष्ट बोलत असताना, तरी इट्स ओके. लगेच मला त्यावरनं जजमेंट पास करण्याचं कारण नाही. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर पहिल्या भेटीत मला कळलं आहे, हा काय बोलतच नाही आहे, कट हे आपल्याला करायचं नाही. आपल्याला जजमेंट करायचं. मगाशी म्हणून मी म्हटलं की आपल्याला जज नाही करायचं, आपल्याला ॲनालाइज करायचं. जजमेंट आपण नंतर देऊ शकतो, आपल्याकडे भरपूर वेळ. पण व्यक्तीसमोर असताना, त्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्याला हे ॲनालाइज करायचं की मला काय कळलं आहे, मला काय आवडत आहे, मला काय नाही आवडत आहे, काय गोष्टी खटकल्या, काय गोष्टी नाही खटकल्या. असं कितीतरी वेळा होतं. असे कितीतरी एक्झाम्पल्स आमच्याकडे आहेत की मुलगा मुलगी पहिल्यांदा भेटले होते तेव्हा फारसा काही चांगला संवाद झाला नव्हता असं आम्हाला नंतर सांगतात, पण तिसऱ्या भेटीत आमचं जे काही जमलं ना, कारण तो एक कम्फर्ट यायला वेळ लागू शकतो आणि तो येण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येकाचा वेगळा पण असू शकतो. तर ती सवलत एकमेकांना दिली पाहिजे, ते कन्सेशन एकमेकांना दिलं पाहिजे की असं होऊ शकतं, इट्स ओके. ते समजून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण मगाशी म्हणलं की समजूतदारपणा हे अचानक लग्नानंतर येणार नाही. तो तुम्ही हे बघत असताना सुद्धा तुम्ही समजून घेताय का की समोरची व्यक्ती थोडीशी नर्वस आहे, तर ते महत्त्वाचं आहे. पण आता जसं समजूतदारपणालाच मला विचारायचं, पण बऱ्याचदा असं होतं की आपण
आपला समजूतदारपणा दाखवण्यापेक्षा दुसऱ्याकडूनच त्याची अपेक्षा करतो. म्हणूनच मी म्हटलं ना की तुम्ही जात असताना काय तयारी करा हेच मी आता सांगितलं. मी आता अजून समोरच्यापर्यंत पोहोचलोच नाहीये की तुम्ही तयारी करताना हा होमवर्क करायचा आहे आणि तुम्ही तयारी करताना ही मानसिक तयारी करायची आहे की समोरच्याला आपल्याला कन्सेशन द्यायचं आहे, आपल्याला समजूतदारपणा दाखवायचा आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे ही तयारी तर जाण्यापूर्वीपर्यंतची सांगितली मी. आणि मग आता पुढचा मुद्दा येतो की मी काय संवाद साधायचा आहे. आणि काय संवाद साधायचा आहे याच्यामध्ये अर्थातच सुरुवात करत असताना तुम्ही कोणतेही टॉपिक्स घेऊ शकता की आवडीनिवडी काय आहेत, रिसेंट सिनेमा कोणता पाहिला, पुण्याचा ट्रॅफिक वाढला आहे का, काही असू शकतं. किंवा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही चर्चा सुरू करू शकता. मी असं रेकमेंड करतो की ते तुम्ही करूच शकता, पण तुम्हाला जर चर्चा सुरू करताना त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रोफाईलमधल्या कोणत्या गोष्टींनी सुरुवात करता आली तर ते अजून छान. नक्कीच. कारण आणि त्यातही शहानिशा करायला जायचं नाही की अच्छा तू इन्फोसिसमध्ये जॉब करतोस का, कुठे, फेज 2 का फेज काय, म्हणजे कुठे, अच्छा तिथे माझी एक मैत्रीण पण आहे, मग तिथे मग तिथेच काम करतोस का, हे आत्ता आपल्याला करायचं नाही आहे. म्हणून मी म्हटलं ते इंटरोगेशन पण नाही आहे की जे प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे तेच बरोबर बोलतोय ना, ते खरं खरं सांगतोय ना, त्याचं सगळं मॅच होत आहे ना, हे करण्याची गरज नाही आहे. आपल्याला काय कान नाक डोळे उघडे ठेवून विचारून घ्यायच्या आहेत, काही गोष्टी समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठीचा आपण आधी होमवर्क केला की मला काय समजलं नाही आणि काय समजून घ्यायचं आहे. जे आपल्याला समजलं आहे तेच परत शहानिशा करण्यात वेळ घालवायचा नाही आहे, ते आपल्याला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कळणारच आहे. पण काय समजलं नाही आहे ते विचारायला जर आपण त्या प्रोफाईलचा आधार घेतला, त्या गप्पा मारताना त्या प्रोफाईलचा आधार घेतला तर त्यातून समोरच्यापर्यंतचा हा मेसेज जातो की मला तुझ्यामध्ये रस आहे. ते महत्त्वाचं आहे. दोन व्यक्तींना एकत्र राहायचं आहे आयुष्यभर, तर एकमेकांमध्ये रस असला पाहिजे, क्युरिओसिटी तर असली पाहिजे की बाबा तू करतोस काय. म्हणजे एखाद्याचं प्रोफाईल आहे, तू आता मगाशी सांगितलंस की तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस आणि तू काय करतोस दिवसभर. मग मला सॉफ्टवेअर इंजिनिअरबद्दल काही माहीत नाही आहे आणि मी एक मुलगी म्हणून भेटत असेन आणि मला सॉफ्टवेअरमधलं काहीही माहीत नाही आहे, तर ही मला क्युरिओसिटी असली पाहिजे, ही बाळगली पाहिजे. परत मी स्वतःपाशी येऊन थांबतो आहे की समोरच्याने काय करायचं ते नंतर आहे. मी आत्ताच सांगतो आहे की ही क्युरिओसिटी तुम्हाला बाळगणं गरजेचं आहे की तुम्हाला समोरच्यात रस घेता येतो आहे का, ती क्युरिओसिटी ठेवून की बाबा तू काय करतोस, जॉब जेव्हा तू करतोस तेव्हा तुझं रोज सकाळी उठून काय तुझा दिनक्रम असतो, म्हणजे कशा पद्धतीने तू काम करतोस. आणि आता प्रश्न येतो की हे सगळं विचारताना कसं विचारायचं. सो काय मध्ये तर मला काय समजून घ्यायचं आहे ते तरी आलंच आणि ते क्युरिओसिटीने ड्रिव्हन असलं पाहिजे, म्हणजे मग ते मला काय समजून घ्यायचं या माझ्या होमवर्कनुसार मी समजून घेईन. आणि आता प्रश्न येतो मी कसं विचारायचं. कसं मध्ये पुन्हा एकदा मगाशी म्हटलं तसं आपण इंटरव्ह्यू घेत नाही आहोत आणि आपण इंटरोगेशन पण करत नाही आहोत. आपल्याला इंटरॅक्शन करायचं आहे, आपल्याला संवाद साधायचा आहे, कम्युनिकेशन करायचं आहे. त्यामुळे इंटरोगेशनसारखं केलं तर पुन्हा समोरची व्यक्ती डिफेन्सिव्ह होणार आहे. नक्कीच. की काय रे ड्रिंकिंग काय करतोस तू, स्मोकिंग करतोस का काही, तर समोरचा होणार की अच्छा ही जज करते का मला, किंवा हा जज करतोय का मला, तर मग हां म्हणजे काय मी असं कधीतरी 31st थोडंसं हे उत्तर येऊ शकतं फॉर एक्झाम्पल. मी उदाहरण म्हणून सांगतोय. पण आपल्याला ऑनेस्ट उत्तर समोरच्याकडनं हवं आहे, आपल्याला जेन्युइन ऑनेस्ट संवाद साधायचा आहे, तर त्याच्यासाठीचं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं आपलीच जबाबदारी आहे. त्या संवादासाठीचं एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. आणि ते कसं होईल तर जेव्हा तुम्ही स्वतःपासून सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही म्हणाल की माझं असं असं आहे, तुझं कसं आहे, संवाद कसा आहे त्याच्यामध्ये खूप कम्युनिकेशन बदलतं. मला हे आवडतं आणि मला असं असेल तर मज्जा येते, तुझं कसं आहे मला आवडेल समजून घ्यायला, तर समोरची व्यक्ती नॅचरली खुलणार आहे की अच्छा तुला हे आवडतं का, मला पण आवडतं, हे पटकन येऊ शकतं. किंवा असं येऊ शकतं की मला खरं तर एवढं ते आवडत नाही, कधी कधी हां हे येऊ शकतं. पण ते अशा पद्धतीने आलं तर तो संवाद जास्त चांगल्या पद्धतीने खुलू शकतो, जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर माझं हे असं आहे, मी हे असं करते किंवा करतो, तुझं कसं आहे, हा काय म्हणतात त्याला, हा फॉर्म्युला आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आणि याच्यातनं काय आहे की जेनेरिक प्रश्न अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण नाहीतर मग जे मुलं मुली 5-10 मुलींना किंवा इथं ऑपोजिट जेंडरच्या व्यक्तीला भेटलेले असतात लग्नासाठी, ते म्हणतात सगळ्या वेळी सेम प्रश्नच येतात, सेमच आम्ही बोलतो, सेमच गोष्टी होतात, तेच उत्तर मी देतो. तर ते करण्याची गरजच नाही आहे, कारण त्याची काही टेम्पलेट नाही आहे. पण टेम्पलेट काय आहे की तू जॉब कुठे करतोस, तू शनिवार रविवार काय करतोस, मोकळ्या वेळात काय करतोस, हॉबीज काय आहेत, हे तर तुम्हाला एनिवे हॉबीज काय आहेत वगैरे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती वाचून कळणारच आहे. करेक्ट. पण एखाद्याने लिहिलं असेल की मी ना पेंटिंग करतो,
फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीने लिहिलं की मी पेंटिंग करते किंवा मुलाने लिहिलं मी पेंटिंग करतो, तर तू कुठे शिकलास, करेक्ट. कुठे शिकलास का, कधीपासून करतोस पेंटिंग, करतोस म्हणजे काय करतोस, हां, म्हणजे कोणत्या प्रकारचं करतोस, कॅनव्हासवर करतो करतो, पेपर तू एक्झिबिशन्स बघायला जातोस का, कोणते तुझे आवडते पेंटर्स आहेत, हे प्रश्न त्याला कोणीच नाही विचारलेत त्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल तो म्हणतो पेंटिंग करतो, हो का, भारी, हे माझं पेंटिंग, याच्या पलीकडे कम्युनिकेशन जात नाही. कारण तो त्या विषयात रस घेणं हा पार्ट परत त्या क्युरिओसिटीशी येऊन निगडीत आहे, की मला तुझ्यामध्ये रस आहे म्हणजे तुझ्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस आहे, तर आपलं नातं पण फुलणार आहे ना. हां, मी जर पेंटिंग करतो आणि माझ्या पेंटिंगबद्दल माझ्या पार्टनरला काही इंटरेस्टच नसेल, तर कदाचित नातं पुढे जाईल का मला माहीत नाही. तर ते मला चालणार आहे का तसं असलेलं, हा विचार मला करता यायला पाहिजे. आणि ती गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि मी असं नाही म्हणत की सगळ्यांना पेंटिंगच जमलं पाहिजे, मग पेंटरला पेंटरच पाठणं पाहिजे अशी गरजच नसते. नक्कीच. पण मला त्यात रस घेता येतो आहे का समजून घेण्याच्या दृष्टीने, मला ते बघता येतं आहे का, मला त्याला रिस्पेक्ट देता येतो आहे का, की ओ इंटरेस्टिंग केलं आहेस, हे खूप छान केलं आहेस, दिसायला सुंदर दिसतं आहे, किंवा चांगला प्रयत्न आहे, हरकत नाही, हे मजा आहे, म्हणजे तू इतकं 2 तास घालून हे पेंटिंग केलंस तर दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर हे बोलता येतं आहे का समोरच्याला, हे आपल्याला समोरच्यासाठी बोलता येतं आहे का, हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे मोकळ्या वेळात काय करतोस याच्या पुढे प्रश्न गेला पाहिजे. तर एखादी व्यक्ती म्हणत असेल मी गाते किंवा गातो, तर किती वर्ष गातोस, काय प्रकारचं गातोस, शास्त्रीय संगीत गातोस का काही वेगळं गातोस का, काय एखादा तुमचा बँड आहे आणि तुम्ही गिग करता काही, तर काय नेमकं करता, तुमचं काही जॅमिंग करता का तुम्ही, कसं करता, आणि मग तुझे मित्र कसं आहे, मग त्यांच्यावरचं तुझं कम्युनिकेशन कसं आहे, तुमच्या घरात किती लोक आहेत, हा प्रश्न खूपच बेसिक लेवलचा झाला, हा खूप बाळबोध झाला. पण घरात तुझं कोणाशी जमतं, तुझं सगळ्यात जवळचं नातं तू कोणाशी आहे असं सांगतोस, ज्या व्यक्तीशी सगळं काही सांगतोस, असा मित्र कोण आहे, अशी तुझी बहीण आहे का, असा भाऊ आहे का कोणी तुझा. जसं आपण बोलतो की लग्न बाकीचे विचार बदलत चालले तसे हे संवादही बदलायला हवे, डेफिनेटली बदलायला पाहिजे. हवेत. फक्त तुम्ही आता अपेक्षा बदलल्यात, सगळं बदललं, पण संवाद तिथेच राहिला तर गोष्टी नक्कीच पुढे कारण जाणार अपेक्षा बदल आहे म्हणून तर आहे ना. म्हणजे आपण अगदी सुरुवातीला बोललो तसं की माझी जर अपेक्षा आहे की माझा जोडीदार किंवा माझी जोडीदार हे आमच्यात मैत्रीचं नातं असावं, तर मैत्रीच्या नात्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी नको का बोलायला. तिथे जर मी हे बोलत राहिलो की अच्छा ओके तू पेंटिंग करतो का, मी पेंटिंग नाही करत, मी काहीतरी वेगळं करतो, तर तिथे संवादच होणार नाही आहे. आणि खरोखरच मी म्हटलं तसं सगळेजण म्हणतात की आम्हाला आमच्यात मैत्रीचं नातं हवं आहे, जी कोणी माझी पार्टनर असेल, जो कोणी माझा पार्टनर असेल त्यांच्यामध्ये. आणि तुम्ही तुमचे मित्र आठवून बघा, तुमचे सगळ्यात जवळचे मित्र आठवून बघा, तुमचे एकदम घट्ट लहानपणापासूनचे किंवा अगदी नव्याने पण अतिशय चांगले झालेले मित्रमैत्रिणी आठवून बघा. ते आपल्यापेक्षा केवढे वेगळे असतात, नक्की स्वभावतः आपल्यापेक्षा त्यांच्या आवडीनिवडी विचारांनी खूप वेगळे असतात. आणि तरी काही बिघडत नाही, तरी आपण म्हणतो की हां आमचं जमतं. कसं जमतं ते, त्यामुळे सेम असण्याची गरजच नसते. आपल्याला याची गरज असते की आपण एकमेकांना रिस्पेक्ट देऊ शकतो आहे का, आपण एकमेकांच्या लाईक्स अँड डिसलाईक्सला, हॉबीजना, टँट्रम्सना रिस्पेक्ट करू शकतो आहे का, त्याला एक सांभाळून घेऊ शकतो आहे का, ही कपॅसिटी आपल्यामध्ये आहे. कारण आपले एवढे मित्रमैत्रिणी आहेत आणि आपण ते सगळं करतो, त्यामुळे आपण ते सगळं कपॅसिटी नाही अशातला भाग नाही आहे. तर ते आपल्याला या व्यक्तीसाठी करायचं आहे का, आणि त्या दृष्टीने या व्यक्तीमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला रस घेता येतो आहे का, हे बघणं गरजेचं आहे. आणि ते त्या संवादात होणार आहे. त्यामुळे त्या संवादात परत तुझी उंची 5 फूट 8 इंच आहे का काय आहे हे जर झालं तर इट्स फ्रुटलेस. मग तुम्ही 1 वेळा भेटा, 5 वेळा भेटा, 50 वेळा भेटा, काही बिघडत नाही, त्यातनं काहीच आउटपुट येणार नाही. तुम्हाला आउटपुट यातून येणार आहे की तुम्हाला ती व्यक्ती म्हणून तो समोरचा मुलगा किंवा मुलगी म्हणून कशी आहे व्यक्ती, ती त्या व्यक्तिमत्वाचे विशेष काय आहेत, त्याच्यात कोणकोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, विचार म्हणून काय आहेत, या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने संवाद तुमचा ड्राईव्ह करायला पाहिजे. आणि ती तयारी तुम्हालाच करायला लागणार आहे. ते आकाशातनं आपोआप संवाद होईल असं होणार नाही. त्यामुळे तो होमवर्क महत्त्वाचा.